चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, तो म्हणजे टेन्स. ठीक आहे, याच्या अगोदर आपण बेसिकचे 4 लेक्चर घेतलेले. त्याच्यामध्ये आपण सिंग्युलर प्लुरल काय असतं, ठीक आहे, त्याच्यानंतर नाऊन काय असतात, असे थोडेफार आपण हेल्पिंग वर्ब काय असतात, मेन वर्ब काय असतात, सिंग्युलर प्रोनाउन कोणते असतात, प्लुरल प्रोनाउन कोणते असतात, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर त्या आता बेसिकचे लेक्चर झाल्यानंतर त्याच्यानंतर आपला आता आजचा नवीन जो टॉपिक आहे तो आहे टेन्स. ठीक आहे, टेन्स म्हणजे काय असतं सांगा बरं. काळ. कोणता काळ? ठीक आहे, तर लक्षात ठेवा, कोणी म्हणते वेळ, काळ. ठीक आहे, पा टेन्स हा लॅटिन वर्ड पासून घेतलेला आहे. पा लॅटिन वर्ड. ठीक आहे, टेन्स हा कोणत्या याच्यामधून भाषेमधून घेतलेला आहे? टेन्स हा लॅटिन भाषेमधून घेतलेला आहे. ठीक आहे, तर त्याचं नाव काय लॅटिन भाषेमध्ये? टेम्पस. ठीक आहे, टेम्पस म्हणजे काय असतं? समय म्हणजेच वेळ, टाइम. ठीक आहे, टाइम म्हणजेच वेळ. आता पहा, आपल्याला टेन्स का आवश्यक आहे शिकायचं असेल तर? टेन्स कशामधून घेतलेलं आहे? लॅटिन भाषेमधून घेतलेलं आहे. त्याचं खरं नाव काय आहे? टेम्पस. टेम्पसचा अर्थ काय असतो? वेळ म्हणजेच टाइम. ठीक आहे, तर जे रूट वर्ड्स असतात पहा, आपण रूट वर्ड्स पण घेणार आहोत. टेम्प म्हणजे काय असतं पहा? टाइम. ठीक आहे, आता लक्ष द्या, हा जो टेन्स आहे हा टेन्स का महत्त्वाचा आहे, म्हणजे आपण टेन्स का शिकायला पाहिजे सांगता येईल? पहा, टेन्स तुम्हाला कशासाठी गरजेचं आहे? पहा, टेन्स तुम्हाला सेंटेन्स बनवायचे असतील. ठीक आहे, सेंटेन्ससाठी तुम्हाला गरजेचं आहे, कारण जर तुम्हाला टेन्सच माहीत नसेल तर तुम्हाला सेंटेन्स बनवता येणार आहेत का? नाही. त्याच्यानंतर अजून कशासाठी पाहिजे तुम्हाला टेन्स? पहा, टेन्स जर हा जर टॉपिक शिकला तर तुम्हाला बेसिक वर्ब आणि ॲडव्हान्स वर्ब कोणकोणते आहेत पहा, ह्या टॉपिकचा पण संबंध कशाशी आहे? टेन्सशी आहे, ॲडव्हान्स वर्ब. त्याच्यानंतर आहे पहा, क्वेश्चन टॅग आहे, ॲड अ क्वेश्चन टॅग. याचा पण संबंध कशासोबत आहे? टेन्स सोबत आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे जर टेन्स समजला तर हे टॉपिक तुम्हाला लवकर समजतील. त्याच्यानंतर आहे पहा, कंडिशनल सेंटेन्स असतात पहा, कंडिशनल सेंटेन्स. म्हणजे हे तुम्हाला हे पण कशावर डिपेंड आहे? टेन्स या टॉपिकवरच कंडिशनल सेंटेन्स हे तुमचे डिपेंड आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय काय याच्यावर डिपेंड आहे सांगू शकता? जर म्हणजे टेन्स हा तुम्हाला गरजेचा आहे त्यासाठी सांगता येतील? सांगू शकता तुम्ही, ऑनलाईन जरी असेल तर तुम्ही बोलू शकता, असं काही नाही. काही जण लिहून दाखवतात, लिहून नका दाखवू, असं सांगा ओरली. सांगा बरं. अजून तुम्हाला पहा कुठं गरजेचा पडतो हा? क्लोज टेस्ट. त्याच्यानंतर तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे तुम्हाला पॅसेज जे असतात त्याच्यासाठी पण हा गरजेचा आहे टेन्स. ठीक आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. त्याच्यानंतर कशासाठी लागतो अजून? पॅराजंबल. ठीक आहे, म्हणजे पहा, हा जो एकच टॉपिक आहे त्याच्यानंतर अजून कशासाठी लागतो सांगा बरं? ॲक्टिवाइज, पॅसिवाइज. ठीक आहे, तुम्हाला जर ॲक्टिवाइज पॅसिवाइजचं जर तुम्हाला हे ओळखायचं असेल, तुम्हाला टेन्स येणं गरजेचं आहे, टेन्स माहीत पाहिजे. ठीक आहे, ॲक्टिवाइज, पॅसिवाइज. अजून कशासाठी आवश्यक आहे सांगा बरं टेन्स? ते म्हणजे नॅरेशन, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर टेन्स जर माहीतच नसेल कोणता आहे तर तुम्हाला त्याच्यामधील चेंजेस करू शकता का? नाही आहे, कारण तुम्हाला जर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये सिम्पल पास्ट दिला असेल डायरेक्ट टेन्स याच्यामध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये, तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होतं असतं? सिम्पल पास्टचं पास्ट परफेक्ट. सिम्पल पास्टचं काय होतं असतं इनडायरेक्ट स्पीचमध्ये? पास्ट परफेक्ट. त्याच्यानंतर तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस दिलेला असेल डायरेक्ट स्पीचमध्ये, तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होत असतं? पास्ट कंटिन्युअस. मग तुम्हाला हे केव्हा कळणार आहे? जर तुम्हाला टेन्स हा टॉपिक माहीत असेल. म्हणजे टेन्स हा किती आवश्यक आहे किती टॉपिक त्याच्यावर डिपेंड आहेत. तुम्हाला एखादं सेंटेन्स बनवायचं असेल, समजा तुम्ही बँकेमध्ये लागले, तुम्हाला लेटर लिहायचं असेल, एखादं सेंटेन्स बनवायचं असेल, तुम्हाला टेन्स माहीत पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बेसिक वर्ब तुम्हाला हे पण याच्यावर टेन्सवर डिपेंड आहेत. त्याच्यानंतर ॲडव्हान्स वर्ब काय आहेत ते पण माहीत होतील तुम्हाला. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग आहे, कंडिशनल सेंटेन्स आहेत, क्लोज टेस्ट, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराजंबल, ॲक्टिवाइज, पॅसिवाइज आणि कोणतं आहे दुसरं?
डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, त्याला आपण काय म्हणत असतो, नॅरेशन. अजून टेन्स हा टॉपिक कुठं आवश्यक आहे सांगा बरं, काय शिकला पाहिजे, अजून कुठं आवश्यक आहे सांगता येईल. नाऊनच्या ठिकाणी पण टेन्सचा यूज होतो. नाऊनमध्ये पार्ट ऑफ स्पीचमध्ये सांगता येईल का, पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत, पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत सांगा बरं, 8 आहेत. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, त्याच्यानंतर व्हर्ब, ॲडव्हर्ब, ठीक आहे. त्याच्यानंतर कंजंक्शन आहे, प्रीपोजिशन आहे आणि इंटरजेक्शन आहे. याच्यामध्ये हा जो टॉपिक आहे पार्ट ऑफ स्पीचमध्ये, एक आहे व्हर्ब आणि तिच्यातला ॲडव्हर्ब. ह्या दोन्ही ठिकाणी टेन्सची आवश्यकता असते, ठीक आहे. व्हर्ब हा टॉपिक आणि ॲडव्हर्ब टॉपिक, ठीक आहे. इथं पण टेन्स हा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, ठीक आहे. म्हणजे एवढ्या गोष्टीसाठी टेन्सची आवश्यकता असते, ठीक आहे. म्हणजे आता टेन्स तुम्ही सांगितले टेन्स, बऱ्याच जणांनी काही सांगितलेले वेळ काळ, तर तुम्हाला सांगितलं टेन्स हा लॅटिन भाषेमधून घेतलेला आहे. ज्याचं टेम्पस आहे, पाहिजे तुम्हाला लिहून दिलं तर टेम्पस, याच्यामधून याचा खरा अर्थ आहे टेम्पस, त्याचा अर्थ असतो वेळ, ठीक आहे. आता टेन्स जर पाहायचा असेल तर किती असतात, एक तर प्रेझेंट असतो, एक तर पास्ट असतो किंवा फ्युचर असतो, ठीक आहे. ठीक आहे, आपण एकदम बेसिकपासून घेत आहोत. म्हणजे काही जणांना माहीत असेल तर खूप चांगले, पण बेसिक माहिती पाहिजेत. बऱ्याच वेळेस बेसिक आलं तर तुम्हाला पुढच्या गोष्टी आपोआप येतात, ठीक आहे. आता ही काय आहे तुमची सांगा, हे काय सांगा बरं, समोर लिहिलेलं लाईन आहे, कोणी म्हणून रेषा आहे, कोणी म्हणून रेखा. तर याला हिंदीमध्ये एक आहे, म्हणतात बा, जिसे किसीने नहीं देखा वो कोण आहे, अमिताभ की रेखा. तर ही कोण आहे, कोणी याला रेखा म्हणा, काय म्हणा, रेष म्हणा, लाईन म्हणा, ठीक आहे. कोणी काय म्हणतं लाईन आहे सर ती, ठीक आहे. तर ही काय आहे तुमची समयरेखा, टाइमलाईन, ठीक आहे. आता हा जो आहे इथं मिडलला असं धरा, हा प्रेझेंट आहे. प्रेझेंटला आता किती वाजलेले आहे सध्या, टाइम किती झालेला आहे, 3:20, ठीक आहे. 3:25 म्हणतात, ठीक आहे. तर आता हा जो टाइम आहे हा सध्याचा प्रेझेंट आहे, पण मी इथं लिहित आहे 1:30 झालेले आहे. आता हा टाइम काय झाला याच्यानुसार, पास्ट झाला, कारण होऊन गेलेला आहे. मग इथं काय झालं, हा पास्ट. कशावरून कळतं, याच्यावरून. आता समजा इथं लिहित आहे मी 4:30, आता काय 4:30. आता काय होणार आहे, हा फ्युचर अजून यायचा राहिले. म्हणजे असं म्हणू शकता, जी सध्या आता आहे सुरू तो असतो प्रेझेंट, जो होऊन गेलेली असते का वेळ होऊन गेली असते तो असतो पास्ट, आणि जी वेळ यायची राहिली असते ती कोणती असते तुमची फ्युचरमध्ये. आता मी तुम्हाला असं लिहिलं आहे समजा, आता समजा मी इथं लिहिलं आहे 9:20. आता तुम्ही सांगू शकता का हा काळ कोणता आहे, सांगू शकता, प्रेझेंटमध्ये सांगतोय, फ्युचरविषयी सांगतोय, सांगू शकता. किंवा मी इथं लिहिलं आहे 1947, कोणता टेन्स आहे हा, कशाहून पास्ट आहे, होऊन गेलेलं आहे. आता तुमचं म्हणणं आहे होऊन गेलं, आता मी लिहितो इथं 2025 प्रेझेंट. आता याच्यातले काही महिने होऊन गेलेले आहेत, समजा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल तर होऊन गेलेले आहेत त्याच्यातले. तर लक्षात ठेवायचं, नुसतं आपण असं सांगितलं 9:20, 1947 किंवा 2025, तर याच्यावरून तुम्ही सांगू शकत नाही. हे फक्त टाईम आहे, हा टाईम आहे, हा काय असतो तुमचा युनिव्हर्सल असतो, सगळीकडे एकदा होऊन गेलेला आहे हा टाईम. किंवा मी एखादा मंथ लिहितो, तो सगळीकडे होऊन गेलेला आहे. पण असं तुम्ही नुसत्या या असं टाईमवरून सांगू शकत नाही. त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला काही माहिती देणं गरजेचं आहे, तरच तुम्ही सांगू शकता प्रेझेंटविषयी बोलायला, हा पास्टविषयी किंवा हा फ्युचरविषयी, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, जी वेळ झालेली नाही किंवा होणार आहे पुढे ती असते, एखादी ॲक्शन झालेली नाही आहे ती पुढे होणार आहे ती असते तुमची फ्युचरमध्ये. जी आता सध्याच्या घडीला आहे ती प्रेझेंट, जी होऊन गेली आहे ती असते पास्ट, ठीक आहे. तर आता पाहू आपण टेन्स डिटेलमध्ये. आता टेन्स म्हणजे काय असतं, अ सेट ऑफ वर्ब्स फॉर्म. म्हणजे काय, कशाने बनलेला असतो तो टेन्स, एका वर्बच्या फॉर्मवरून. आता तुम्ही नुसतं सब्जेक्ट किंवा नुसतं ऑब्जेक्टहून सांगू शकत नाही टेन्स कोणता आहे. तुम्हाला मी नुसतं असं इथं दिलं आहे, समजा मी इथं दिलं आहे रोहित,
इथं दिलेलं आहे रोहित आणि इथं दिलेलं आहे क्रिकेट. आज सांगू शकता का की हा कोणता टेन्स आहे? जोपर्यंत मी इथं लिहिणार नाही, कशाचा फॉर्म लिहिणार नाही, क्रियापदाचा फॉर्म लिहिणार नाही, व्हर्बचा फॉर्म. आता कितवं रूप आहे? दुसरं. म्हणजे तुम्ही याच्यावरून सांगू शकता हा टेन्स कोणता आहे. कोणता टेन्स आहे आता? सिम्पल पास्ट. किंवा मी इथं लिहिलं आहे रोहित, हे इथं कॉमनच आहे, मी इथं लिहिलं हॅज प्लेड आणि पुढे लिहिलं आहे क्रिकेट. आता कशावरून सांगू शकतायत? फक्त हॅज प्लेडवरून सांगत आहेत. कशामुळं? कारण हॅज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे, मग तो असतो तुमचा प्रेझेंट परफेक्ट. तर लक्षात ठेवायचं, आपल्याला सब्जेक्ट किंवा वर्ब ऑब्जेक्ट यांच्यावरून न सांगता आपण हा जो टेन्स आहे तो कशावरून सांगत असतो? व्हर्बवरून. मग इथं लिहिलेलंच काय आपण? अ सेट ऑफ व्हर्ब्स फॉर्म. म्हणजे जो काही टेन्स असतो तो कशाने बनलेला असतो? जे काही क्रियापदाचे फॉर्म आहेत V1, V2, V3, V4 आणि V5 याच्यावरून बनलेला असतो. आपण बऱ्याच बुक्समध्ये काय केलं असतं? V1, V2 आणि V3 पर्यंत दिलेलं असतं. त्यांना पण तुम्ही ग्रामर हे करू शकता. काही बुक्समध्ये V4 दिलं असतं किंवा काही शिक्षक V3, V4 शिकवतात, काही जण V5 म्हणतात. V5ला काही जण काय काय म्हणतात? मेन व्हर्बला SES. तर आपण त्यासाठी काय केलं आहे? वेगळं व्हर्ब हे केलेलं आहे. V5 आपण दर्शवतो सिंग्युलर याला, आणि जो प्लुरल आहे त्याला आपण V1 दर्शवित असतो. ठीक आहे. त्याचं म्हणणं काय? टेन्स ॲक्शन दर्शवणारे काय असतात? तुमचे सर्व वर्ब असतात. आता मी इथे एक सेंटेन्स लिहिलेला आहे पहा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आता हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट कोणाचा असतो सांगा बरं? त्या सेंटेन्सचा सब्जेक्ट असतो का त्या कशाचा सब्जेक्ट असतो? त्या व्हर्बचा असतो. आता बऱ्याच जणांना काय वाटतं, हा जो सब्जेक्ट आहे तो सेंटेन्स आहे. नाही आहे, हा जो सब्जेक्ट आहे तो या व्हर्बचा दिला आहे. ठीक आहे. आणि हा जो ऑब्जेक्ट असतो तो सब्जेक्टचा नसतो, तो जो ऑब्जेक्ट असतो तो त्या व्हर्बचा दिला असतो. तुम्हाला एक मी बेसिकमध्ये लाईन सांगितली होती पहा, असा कोणताच सब्जेक्ट नसतो जो एखाद्या व्हर्बशिवाय येतो, आणि असा कोणताच व्हर्ब नसतो जो एखाद्या सब्जेक्टशिवाय येतो. म्हणजे वाक्यात जो सब्जेक्ट व्हर्ब असतो, सब्जेक्ट कोणामुळे येतो? व्हर्बमुळे. व्हर्ब कोणामुळे येतो? त्या सब्जेक्ट. इथं जर सिंग्युलर असेल तर आपण इकडे सिंग्युलर वापरतो, इथं प्लुरल असेल तर इथं व्हर्ब प्लुरल वापरत असतो. ठीक आहे. लक्षात द्या, हा जो सब्जेक्ट असतो हा कोणासाठी आलेला असतो? त्या व्हर्बसाठी. आणि हा ऑब्जेक्ट जो असतो तो कोणाचा असतो? त्या व्हर्बचा असतो, न की त्या सेंटेन्सचा. ठीक आहे. आता पहा, 3 टाईपचे ॲक्शन असतात. एक असते प्रेझेंट ॲक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर एक असते पास्ट आणि एक असते फ्युचर. ठीक आहे. 3 टाईपचे ॲक्शन असतात, प्रेझेंट, त्याच्यानंतर पास्ट आणि फ्युचर. पहा ह्या त्याच्यानंतर आता इथं दिलं आहे एक्सप्लेन वर्ब चार्ट. आता तुम्हाला चार्ट माहीत आहे का? जो बेसिकचा आपण घेतला होता बा सेकंड लेक्चरमध्ये, पार्ट 2 मध्ये. पहा, लक्ष द्या, प्रायमरी व्हर्ब आणि मेन व्हर्ब. प्रायमरी व्हर्ब आणि मेन व्हर्ब म्हणून काय होत असतो? टेन्स तयार होत असतो. ठीक आहे. प्रायमरी व्हर्ब आणि मेन व्हर्ब म्हणून काय होत असतो? टेन्स. मग आता प्रायमरी व्हर्ब तुम्हाला माहीत पाहिजे कोणकोणते आहेत, माहीत आहेत का? चार्ट दिला होता पहा, बऱ्याच माहीत आहे की नाही पहा, मी सांगतो तुम्हाला. असा असतो व्हर्ब. पहा, याच्यामध्ये 2 टाईप दिले तुम्हाला. एक लिहिला होता हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब. पहा, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. आता हेल्पिंग वर्बमध्ये कोणते होते पुन्हा? पहा, टू बीचे फॉर्म एम, इज, आर, वॉज, वेअर, त्याच्यानंतर द बीन आणि बिंग. ठीक आहे. आता पहा, ह्या याच्यामध्ये काय झालं होतं? हेल्पिंग वर्बमध्ये 2 टाईप पडले होते. एक होता तुमचा, पहा मी तर हे लिहितो, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बमध्ये 2 टाईप पडलेला असतो. एक असतो तुमचा प्रायमरी व्हर्ब आणि दुसरे काय असतात? मॉडल. पहा, मॉडल किती असतात तुमचे? मॉडल वर्ब किती असतात? ऑक्झिलरी वर्ब 13 असतात. पहा, प्रायमरी वर्ब कोणते असतात? टू बीचे फॉर्म कोणकोणते सांगा? एम, इज, आर, वॉज, वेअर. ठीक आहे. एम, इज, आर, वॉज, वेअर, बीन, बिंग.
हे तुमचे काय झाले, बीचे फॉर्म झाले. त्याच्यानंतर असतात पहा डूचे फॉर्म, डू, डज आणि डीड. त्याच्यानंतर असतात पहा टू हॅवचे फॉर्म, हॅव, हॅज आणि हॅड. ठीक आहे, हा चार्ट होता. आणि मॉडेल कोणकोणते सांगा बरं. कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट. त्याच्यानंतर पहा नीड, डिअर आणि यूज टू आणि आउट टू. हे काय असतात तुमचे मॉडेल असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर असतात मेन वर्ब. मेन वर्ब तुम्हाला माहीत असतात कोणकोणते असतात. समजा तर इकडे पहा, आता टेन्सच्या याच्यानुसार आता समजा हे मेक, हे काय तुमचं मेन वर्ब आहे. त्याच्यानंतर काय कॅच, प्ले, त्याच्यानंतर वॉक, हे काय तुमचे मेन वर्ब आहेत. मग हेल्पिंग वर्ब कोणते असतात तुमचे, हे प्रायमरी वर्बमध्ये, हेल्पिंग वर्बमध्ये दोन टाईप पडतात. एक असतात प्रायमरी वर्ब आणि दुसरे असतात मॉडेल. तिच्यामधले जे प्रायमरी वर्ब आहेत ॲम, इज, आर, बीचे फॉर्म, त्याच्यानंतर डूचे फॉर्म आणि हॅवचे फॉर्म. ठीक आहे, हे मिळून आणि हे मेन वर्ब जे आहेत हे मिळून काय होत असतं तुमचा टेन्स तयार होत असतो. कोणते समजा पहा ॲम, इज, आर याच्यानंतर मेकिंग वापरलं, कोणता टेन्स झाला. ॲम, इज, आर नंतर मेकिंग, प्रेझेंट कंटिन्युअस. त्याच्यानंतर मी वॉज, विअर नंतर काय वापरला, मेकिंग वापरला, काय होणार आहे पास्ट कंटिन्युअस. त्याच्यानंतर मी वापरलेलं आहे डू, डज, डीड. याचे डू, डज, डीड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं डू, डज नंतर, तर कोणता असतं तो सिम्पल प्रेझेंट. समजा डीड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं सिम्पल पास्ट. त्याच्यानंतर हॅव आणि हॅज, आता याच्यामध्ये हॅव, हॅज नंतर मी प्लेड लिहिलं, तर कोणता टेन्स होतो प्रेझेंट परफेक्ट. कशाहून तुम्ही तयार केला, प्रायमरी वर्बमधलं एक घेतलं. आता हे तुमचं कशासाठी वापरतात प्ल्युरल, हे वापरतात सिंग्युलर. सब्जेक्ट जर प्ल्युरल असेल तर तुम्ही हॅव घेणार, सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर हॅज. ठीक आहे, तर आपण समजा इथं हॅज घेतलं, हॅज नंतर V3 लिहिलं, प्लेड लिहिलं, तर काय व्हालं तो टेन्स तयार व्हालो. कोणता टेन्स तयार व्हायला प्रेझेंट परफेक्ट. आलं का लक्षात. म्हणजे प्रायमरी वर्ब आणि मेन वर्ब हे दोन्ही मिळून काय तयार होत असतं तुमचा टेन्स तयार होत असतो. पाहता त्याच्यामध्ये प्रेझेंटचे काय असतात पहा, त्याच्यामध्ये चार्ट आहे तुम्हाला तो दिला. त्याच्यानंतर पहा V1 फॉर्म असतो, V2, V3, V4 आणि V5. तर हे आपण पाहिलेत बेसिकमध्ये, तरी पण आता एक पाहून घेऊ सध्या. पहा काय V1 म्हणजे काय असतं तुमचा ओरिजिनल फॉर्म असतो. ठीक आहे, म्हणजेच प्ल्युरल फॉर्म असतो हा. त्याच्यानंतर V2 क्रियापदाचं दुसरं रूप, हा तिसरं रूप. तुम्हाला सांगितलं होतं तिसरं आणि चौथं रूप या दोघांना नेहमी कशाची गरज असते हेल्पिंग वर्बची. मग ते हेल्पिंग वर्ब कुठे येणार आहे तुमचे ते जे प्रायमरी वर्ब आहेत बीचे फॉर्म, त्याच्यानंतर हॅवचे फॉर्म ते येणार त्याच्या अगोदर. ठीक आहे, V3 आणि V4 हे नेहमी काय असतात दुसऱ्यावर डिपेंड असतात, म्हणजे यांच्या अगोदर हेल्पिंग वर्ब येत असतो. आणि V1 आणि V2 यांच्या अगोदर कधीच हेल्पिंग वर्ब येत नाही, ते स्वतः मेन वर्ब म्हणून सेंटेन्समध्ये आलेले असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर V4 म्हणजे काय असतो मेन वर्बला काय लागलेलं असतं ING फॉर्म लागलेलं असतं. आणि V5 हा काय असतो तुमचा सिंग्युलर, म्हणजेच एक वचनी फॉर्म असतो ज्याला मेन वर्बमध्ये यस किंवा ES किंवा IES अटॅच झालेलं असतं. जे शेवटी अटॅच होतात त्याला आपण काय म्हणत असतो सफिक्स म्हणत असतो, आणि जे सुरुवातीला अटॅच होत असतात प्रत्येक त्याला आपण प्रिफिक्स म्हणत असतो. हा तुमचा V5 म्हणलं की नेहमी लक्षात ठेवायचं सिंग्युलर. एकदा तुमचं बेसिकमध्ये याचं हे झालेलं आहे. त्याच्यानंतर आता एक इथं रिव्हिजन होत आहे. ठीक आहे, तर पहा त्याच्यानंतर हे मेक आहे, मेड, मेकिंग, मेक्स, प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग आणि प्लेज. तुम्हाला सांगितलं होतं ज्या V2 आणि V3ला जर ED फॉर्म लागलं त्याला कोणतं आपण वर्ब म्हणत असतो रेग्युलर वर्ब. आणि सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म याला जर ED लागत नसेल तर कोणतं असतं इरेग्युलर वर्ब. ठीक आहे, आता पहा एक्झाम्पल दिलं आहे मी, राघव प्लेज फुटबॉल. आता कोणता टेन्स आहे तुम्ही कशाहून सांगू शकायलेत फक्त वर्बवरून. मग आपण काय व्याख्या पाहिली टेन्सची अ सेट ऑफ वर्ब्स फॉर्म, म्हणजे तुम्ही जो टेन्स आहे तो कशाहून सांगतायत फक्त त्या क्रियापदावरून त्याचं रूप पाहुणा. याच्याहून सांगू शकताय का राघव किंवा फुटबॉलवरून नाही सांगू शकत. तुम्ही कशाहून सांगू शकतायत ह्या प्लेजवरून सांगू शकतायत की हा जो आहे हा कोणता टेन्स आहे सिंपल, याला कोणी इनडेफिनेट पण म्हणतं. ठीक आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याच्यानंतर रोहन प्लेड फुटबॉल. आता काय झालं आहे V1चं इथं
V2 झालेले. आता हे जे प्लेज आहे हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंग्युलर आहे का? सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून इथं हा प्लेज सिंग्युलर लिहिलं आहे. पहा इथं प्लेजचं काय झालेलं आहे, इथं प्लेड म्हणजे V2 झालेलं आहे. मग तुम्ही हा क्रियापदाच्या दुसरा फॉर्म पाहून सांगू शकतायत की हा सिंपल पास्ट आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कशावरून सांगू शकता? त्या व्हर्बच्या जो फॉर्म चेंज होत आहे त्याच्यावरून तुम्ही सांगताय की हा प्रेझेंट आहे, हा पास्ट आहे किंवा हा फ्युचर आहे. त्याच्यानंतर पहा रोहन विल प्ले फुटबॉल, हे विल प्ले याच्यावरून तुम्ही सांगू शकताय की हा कोणता टेन्स आहे? सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर टेन्स. ठीक आहे, असं आहे हे विल नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. पहा आता याच्यामध्ये पहा प्रेझेंटचे किती पडतात? 4. पहा एक असतो प्रेझेंट सिंपल, दुसरा कोणता असतो? प्रेझेंट कंटिन्युअस. त्याच्यानंतर कोणता असतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याच्यानंतर कोणता असतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचे तुम्हाला काल मी लिहून दिले होते स्ट्रक्चर. ठीक आहे, सिंपल प्रेझेंटचं काय असतं? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर इथं तुम्ही असं लिहू शकता सब्जेक्ट प्लस V1 किंवाच V5 प्लस ऑब्जेक्ट. V5 म्हणजे काय असतं? मेन व्हर्बला यस किंवा ES असतं. आता प्रेझेंट कंटिन्युअस म्हणले काय असतं? सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हे झालं तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे, आणि प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअसचं काय असतं? ठीक आहे, बरोबर सांगितले. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा झाला तुमचा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस. तसेच मग काय असतात आता तुमचे? पास्टचे किती असतात? 4 असतात. ठीक आहे, पहा आता हे झाले प्रेझेंटचे 4. आता पास्टचे 4 सिंपल पास्ट असतो, त्याचं काय असतं स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर असतो पहा पास्ट कंटिन्युअस, कोणता असतो? सब्जेक्ट प्लस वॉज विअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर असतो पहा पास्ट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर असतो पहा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, त्याचं काय असतं? बरोबर आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, सेम आहे मग आता फ्युचरचं. ठीक आहे, म्हणजे टोटल कसे असतात तुमचे? 12 टेन्स असतात. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असे टोटल 12 टेन्स असतात, जे की मी तुम्हाला काल हे लिहून दिलेले आहे त्याचे स्ट्रक्चर. पहा आता बेसिकमधलीच तुम्हाला गोष्ट माहीत पाहिजे, सिंग्युलर सब्जेक्ट कोणते आहेत आणि सिंग्युलर वर्ब. का? कारण आपल्याला सेंटेन्स तयार करायचा असतील तर तुम्हाला माहीत पाहिजे सिंग्युलर सब्जेक्ट कोणते आहेत आणि सिंग्युलर वर्ब. हे जे तुम्हाला बेसिकमध्ये अगोदरच का सांगितलं होतं? कारण याची आवश्यकता टेन्समध्ये पडते. असं होणे एकदम आज टेन्सच्या वेळेस सांगितलं तुम्हाला लक्षात बसणार नाही, त्याच्या अगोदर आपण 1-2 वेळा सांगितले सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब. पहा आता सिंग्युलर सब्जेक्ट कोणता आहे? पहा ही हा प्रोनाऊन आहे, हा कोणता पर्सन आहे? फर्स्ट सेकंड थर्ड पैकी थर्ड पर्सन आहे. पहा ही शी इट हे थर्ड पर्सन असतात. ठीक आहे, आणि हे राम पण काय आहे तुमचा? थर्ड पर्सन आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर नाव आलेलं असली तर ते काय असतं? थर्ड पर्सनच असतं. ठीक आहे, आणि हे सर्व काय आहेत तुमचे? सिंग्युलर आहेत. आता कुणी म्हणलं नाही इथं आय काऊन नाही लिहिलं? हां, आय फक्त काय असतं? आता आपण टेन्स शिकतोय, तर आता टेन्स शिकताना फक्त लक्षात ठेवा आय हा फक्त 2च ठिकाणी सिंग्युलर असतो. एक म्हणजे आय एम आणि आय वॉज. ह्या 2 ठिकाणी काय असतो? तो सिंग्युलर असतो. ठीक आहे, आता बाकीच्या सर्व ठिकाणी तो प्लुरल असतो. आता मी इथं काय लिहिलं? आय हॅव प्लेड. इथं काय मी लिहिलेलं? आय हॅज प्लेड. आता कोणतं बरोबर आहे याच्यातलं? पहा हा जो आय आहे हा आहे सिंग्युलरच, पण तो आपल्यानंतर काय करत असतो? प्लुरल वर्ब घेत असतो. आता तुम्ही म्हणणार हा नियम कसं काय? जसं पहा आता ए नंतर बी येतं, बी नंतर सी येतं आणि डी येतं. आता मी जर म्हणलं ए नंतर सीच काऊन येत नाही, बीच काऊन येतं? सांगता येते का? तसंच आहे, हे काही गोष्टी आहेत ज्याला काय आहे सांगता येत नाही, पण अपवाद आहे. आय जरी सिंग्युलर असेल तो आपल्यासोबत काय करत असतो? प्लुरल वर्ब घेत असतो. पहा आय हॅव, हॅव हे काय तुमचं? हॅव काय तुमचं? प्लुरल आहे. सब्जेक्ट आय हा तर सिंग्युलर आहे, मग तो आपल्यासोबत काय करायला आहे? प्लुरल वर्ब घ्यायला आहे, हॅज घेत नाही आपल्यासोबत. ठीक आहे, जरी तो सिंग्युलर असेल तर आपल्यासोबत काय करत असतो? प्लुरल वर्ब घेत असतो. दुसरा आहे आय डज. बरोबर आहे का? आय डू बरोबर आहे? सांगा बरं. आता बऱ्याच जणांना वाटतं, सांगा.
आय डू का आय डज? आय डू. डू प्ल्युरल आहे का सिंग्युलर आहे? प्ल्युरल आहे. पहा मग इथं पण त्यांनी काय केलेलं आहे आपल्यासोबत प्ल्युरलच वर्ब घेतलेले. डज कसा आहे? सिंग्युलर. तो घेतो का आपल्यासोबत सिंग्युलर? नाही. म्हणजे सांगायचं एवढंच, आय फक्त 2च ठिकाणी सिंग्युलर असतो, बाकीच्या सर्व ठिकाणी तो आपल्यासोबत प्ल्युरल वर्ब घेत असतो. ठीक आहे. पहा मग हे तुमचे ॲक्शन वर्ब आहेत, वॉक्स, मेक्स आणि प्लेस. हे तुमचे काय आहेत? ॲक्शन वर्ब आहेत जे की सिंग्युलर आहेत. तुम्हाला सांगितलं होतं मेन वर्बला यस, इयस किंवा आय एस अटॅच झालं तर ते सिंग्युलर होत असतं, म्हणजेच एकवचनी होत असतं. हे तुमचे आहेत हेल्पिंग वर्ब जे की सिंग्युलर आहेत. इज आहे जे की सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर वॉज, डज आणि हॅज हे तुमचे कसे आहेत? हेल्पिंग वर्ब. जे प्रायमरी वर्ब पाहिलेले आपण त्याच्यातले सगळ्याचे मिळून काय आहेत? हे सिंग्युलर फॉर्म आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा प्ल्युरल. प्ल्युरलमध्ये काय लिहिलं मी इथं? स्टार करतो त्या आयला. आय, वी, यू, दे, बॉईज किंवा इथं मी गर्ल्स लिहिलं आहे, स्टुडंट्स लिहिलं आहे. इथं हे जे नाऊन आहेत याला काही लिमिट नाही आहे, इथं किती बी अटॅच करू शकता तुम्ही. ठीक आहे. गर्ल्स, स्टुडंट्स. ठीक आहे. मग हे काय झाले तुमचे? राईट, प्ले, वॉक, कट हे काय झाले तुमचे? प्ल्युरल झाले. कारण हे काम समोर लिहिले मी, जसा सब्जेक्ट असतो तसाच वर्ब असतो. हे जर प्ल्युरल असतील तर त्याच्या समोर येणारा वर्ब कसा असतो? मग प्ल्युरल असतो. पाहता हे ॲक्शन वर्ब आहेत जे की प्ल्युरल आहेत. राईट, प्ले, वॉक आणि कट हे कसे तुमचे? प्ल्युरल आहेत. आता हेल्पिंग वर्ब सांगा बरं जे की प्ल्युरल असतात. सांगा. आता त्या चार्टमधले सांगायचे कोणकोणते येतं? आर. त्याच्यानंतर कोणते? वेअर, हॅव आणि डू. आता डीड काउंट नाही सांगायचा. डीड सिंग्युलर सोबत बी येतो आणि प्ल्युरल सोबत बी येतो. हॅड, हॅड जो आहे तो सिंग्युलर सोबत बी असतो आणि प्ल्युरल. त्याच्यात काही कॉमन आहे का? म्हणजे हॅडला असं काही नाही. इथं सब्जेक्ट सिंग्युलर असो की प्ल्युरल असो दोन्ही सोबत काय असतं? हॅडच असतं. त्याच्यानंतर डीड काउंट सांगित नाहीत कारण डीडच्या अगोदर सब्जेक्ट सिंग्युलर असो की प्ल्युरल दोघांसोबत बी डीडच वापरतो. पण बाकीच्या गोष्टीत तसं आहे का? सिंग्युलर असलं की प्ल्युरल वापरतो नाही. तर त्याच्यामुळे ते आपण दोन कॉमन आहेत ते सांगत नाहीत. ठीक आहे. आता तुम्हाला थोडक्यामध्ये सिंग्युलर नाऊन आणि प्ल्युरल नाऊन माहीत पाहिजे. हे काही तुम्हाला परीक्षेला येत नाही पण सोप्या गोष्टीमधून आपण काय करू शकतो? तुम्हाला लवकर समजू शकतात म्हणून सांगितले. तर कार. आता हे कार हे तुमचं नाऊन आहे. कोणतं नाऊन आहे ते काय मी तुम्हाला अजून सांगितलं नाही. हे कॉमन नाऊन आहे. त्याच्यापैकी जर स्पेसिफिक एखाद्या कारचं नाऊन सांगितलं असतं ते झालं असतं प्रॉपर नाऊन. ठीक आहे. ठीक आहे. आता कारला यस लागलेला आहे मग काय झालं? ते प्ल्युरल झालेले कार्स. आता बेंच एकच आहे सिंग्युलर आहे. त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे? ॲड इयस. बेंचेस झालेला आहे म्हणजे हा सिंग्युलर एकापेक्षा जास्त. म्हणजे काय अटॅच केलं मी त्याच्यामध्ये? इयस. त्याच्यानंतर बॉय. बॉयमध्ये यस अटॅच झालं काय झालं? प्ल्युरल. आणि स्टुडंटमध्ये यस अटॅच केलं काय झालं? स्टुडंट्स प्ल्युरल. म्हणजे आपण एकंदरीत असं सांगू शकतो. पहा जर नाऊनमध्ये यस, इयस किंवा आय इयस, यस, इयस किंवा आय इयस यापैकी कुठलंही एक सफिक्स प्रत्यय अटॅच झालं तर ते नाऊन कसं होत असतं? प्ल्युरल. ठीक आहे. पहा त्याच्यानंतर आता ॲक्च्युअलमध्ये आपला हा जो आहे तो टेन्स सुरू होत आहे. तर हे जे आतापर्यंत आपलं झालेलं आहे ते लिहून घ्या. पहा हे पण झालेलं आहे आपलं. पहा आता ॲक्च्युअलमध्ये आता प्रेझेंट टेन्स आपला सुरू होते. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. सब्जेक्ट प्लस पहा सिम्पल प्रेझेंट. पहा सिम्पल प्रेझेंटचं काय स्ट्रक्चर आहे इकडे लक्ष द्या. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट.
ठीक आहे. V5 पण आहे, V5 म्हणजे सिंग्युलर. पहा आता टेन्स कधी वापरतात, सिम्पल प्रेझेंट टेन्स, हॅबिच्युअल किंवा रिपीटेड ॲक्शन ऑफ प्रेझेंट टेन्स. अशी क्रिया, अशा प्रेझेंटमधील ज्या क्रिया रिपीट होत आहेत किंवा नेहमी होत आहेत, ठीक आहे, त्यावेळेस आपण हा टेन्स वापरत असतो. पहा इथं दिलं आहे माय फादर गोज टू टेम्पल एव्हरी डे. आता पहा ही क्रिया काय आहे, डेली होत आहे. कशाहून कळत आहे, पहा इथं तुम्हाला इथं दिलं आहे एव्हरी डे. ही जी क्रिया आहे ही कशा, समजा मी इथं एव्हरी डे नसतं दिलं तर तुम्हाला कळलं असतं का ती क्रिया दररोज होती का कशी. तर पहा नंतर लिहा, बरेच जण लिहित आहेत. नंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून, जेव्हा तुम्ही हे झाल्यानंतर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. आता फक्त लक्ष द्या इकडं, ठीक आहे. आता जर मी हा एव्हरीडे शब्द नसतं वापरला, माय फादर गोज टू टेम्पल, याच्यावरून तुम्ही सांगू शकता का हॅबिच्युअल ॲक्शन आहे, रिपीटेड ॲक्शन नाही सांगू शकत. हा जो वर्ड ॲड केलेला मी एव्हरीडे, याच्यावरून तुम्हाला कळते की ही त्याची हॅबिच्युअल म्हणजेच रिपीटेड ॲक्शन होणारी आहे. ठीक आहे. माय फादर गोज टू टेम्पल एव्हरीडे. मग हा कोणता टेन्स आहे पहा बरं, हा सब्जेक्ट आहे. हा गोज काय तुमचं वर्ब आहे. कितवं रूप आहे क्रियापदाचं, 5वं म्हणजे सिंग्युलर आहे. कशामुळे, कारण इथं एकच सब्जेक्ट आहे, सिंग्युलर आहे, म्हणून इथं गोज घेतलेला आहे. हा आपला V5 आहे. आणि हे टू टेम्पल एव्हरीडे हे तुमचं काय आहे, ऑब्जेक्ट आहे. कोणाचा ऑब्जेक्ट आहे, ह्या प्रीपोजिशनचं ऑब्जेक्ट आहे. टू हे प्रीपोजिशन आहे. ठीक आहे, एव्हरीडे. तर हा झाला तुमचा माय फादर गोज टू टेम्पल एव्हरीडे. हे झालं तुमचं प्रेझेंटचं सेंटेन्स. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. पहा आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. पहा म्हणजे काय करतो, दररोज सकाळी काय होतो, लवकर उठतो. पहा आय. आता आय नंतर हे जे गेटअप वापरले ते सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे, प्ल्युरलच आहे. सिंग्युलर म्हणून नका, हे प्ल्युरल आहे. पहा तुम्हाला सांगितलं होतं आय जरी सिंग्युलर असेल तर तो आपल्यासोबत काय करत असतो, प्ल्युरल व्हर्ब घेत असतो. ठीक आहे. मग हे पण काय त्याचे रिपीटेड ॲक्शन आहे, म्हणून काय लिहिले आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग एव्हरी डे. त्याच्यानंतर पहा माय ब्रदर वर्क्स लेट ॲट नाईट. आता पहा हे पण काय त्यांची नेहमी होणारी क्रिया, रिपीटेड आहे, हॅबिच्युअल आहे. ठीक आहे. मग हे पहा इथं सब्जेक्ट, हे V5 आणि हे तुमचं ऑब्जेक्ट. म्हणजे हा पण तुमचा कशा आहे, सिम्पल प्रेझेंटमध्येच आपण लिहिलेला आहे. ठीक आहे. माय काय आहे सांगा बरं, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. मग तुम्हाला सांगितलं होतं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन हे कधी कधी काय असतात, सब्जेक्ट पण म्हणून येतात आणि ऑब्जेक्ट म्हणून पण येतात. कधी शेवटी आलं तर हे ऑब्जेक्ट झालं असतं, सुरुवातीला आलेत म्हणून ते सब्जेक्टच्या स्वरूपात आलेत. ठीक आहे. पहा आता वेळ दर्शवणारे हॅबिच्युअल ॲक्शन वर्ड, याच्यावरून तुम्हाला असं कळतं की ही जी क्रिया आहे ती रेग्युलर होते, नेहमी होत आहे, ऑफन होत आहे. तर हे जे शब्द आहेत, हे जर शब्द असतील एखाद्या सेंटेन्समध्ये तर तिथं आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स लिहायचा असतो. ठीक आहे. तुम्ही जर मराठीत अर्थ काढत बसले तर तिथं काय होतं, तुमचं ग्रामर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. तर तुम्हाला काय करायचं, हे शब्द, हे जर वर्ड्स तुम्हाला दिसले एखाद्या सेंटेन्समध्ये तर तुम्हाला तिथं सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे. मग कोणकोणते पहा बरं. एव्हरी डे म्हणजे काय, प्रत्येक दिवशी. एव्हरी नाईट प्रत्येक रात्री. एव्हरी वीक आहे, एव्हरी मंथ आहे, एव्हरी इयर, एव्हरी इव्हनिंग. त्याच्यानंतर आहे एव्हरी मॉर्निंग, डेली, सेल्डम, नेवर, फ्रिक्वेंटली. सेल्डम म्हणजे काय, क्वचितच. ठीक आहे, कधीतरी होणारी क्रिया, वर्षातून एकदा, 12 महिन्यातून एकदा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेवर म्हणजे काय, कधीही नाही. फ्रिक्वेंटली म्हणजे काय, वारंवार. ठीक आहे. ऑकेजनली, हार्डली, युजली, जनरली. त्याच्यानंतर आहे बियरली आणि स्कार्सली. तर ह्याचा पण अर्थ आहे स्कार्सली, बियरली आणि सेल्डम आणि रिअरली, याचा अर्थ काय सेम आहे, क्वचितच. ठीक आहे, कधीतरी होणारी क्रिया. त्याच्यानंतर पहा वन्स अ डे, दिवसातून एक वेळा एखादी क्रिया होत असेल, किंवा वन्स अ मंथ, महिन्यातून एकदा क्रिया होत असेल, किंवा आठवड्यातून एकदा, वन्स अ वीक म्हणजेच आठवड्यातून एक वेळा. किंवा त्याच्यानंतर पहा ट्वाईस अ डे, एखादी क्रिया दिवसातून 2 वेळा, चहा प्यायला 2दा जाता तुम्ही, जेवण पण 2दा करता. ठीक आहे. ट्वाईस अ डे. एखादी क्रिया वर्षातून 2 वेळा होत आहे. ठीक आहे. तर किंवा वर्षातून, आठवड्यातून 2 वेळा. ठीक आहे. वन्स अ डे, मंथ, वीक आणि इयर. ठीक आहे. अशा वेळेस पण आपण काय काय वापरत असतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरत असतो. वर्षातून एकदा हो, आठवड्यातून एक वेळा, महिन्यातून एक वेळा किंवा दिवसातून एक वेळा, अशी जर क्रिया तुमची होत असेल तर ती असते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. पहा आता, ही इज गोईंग एव्हरी डे फॉर अ मॉर्निंग वॉक विथ हिज फ्रेंड्स अँड नेबर्स. आता सांगा बरं याच्यामध्ये काय एरर आहे. तर आता पहा हा कोणता टेन्स दिला आहे, इज नंतर क्रियापदाचं चौथं रूप दिलं आहे.
ही इज गोईंग एव्हरी डे फॉर अ मॉर्निंग वॉक. आता ही त्याची हॅबिच्युअल ॲक्शन आहे, म्हणजे ही क्रिया त्याची डेली होते, एव्हरी डे दिले पाहिजे. तर प्रत्येक दिवशी तो काय सकाळी काय करतो, मॉर्निंग वॉकला जातो त्याच्या मित्रासोबत आणि शेजाऱ्यांसोबत. ठीक आहे. ठीक आहे, नेबर्स म्हणजे त्यांच्या शेजाऱ्यासोबत जातो. मग इथं कोणता टेन्स पाहिजे होता, तुम्ही आता मराठी अर्थ काढून पहा, बरोबर वाटतं. मराठीत जर तुम्हाला जर हा माहीतच नसतं, मी डायरेक्ट तुम्हाला अगोदर क्वेश्चन दाखवले असते तर तुम्हाला बरोबर वाटलं असतं सेंटेन्स. काहीच नाही, तो जात आहे असं आपण मराठीत अर्थ का, त आहे, गेल ल आहे असं म्हणलं की आपण थोडंसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असतो. तर त्याच्यावर न जाता हे पहा, ह्या ॲक्शन इथं तुम्हाला दाखले एव्हरीडे म्हणजे ही क्रिया नेहमी होणार आहे. मग इथं काय पाहिजे होते चेंजेस, काय पाहिजे होतं, गोज. पहा, हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून व्हर्ब सिंग्युलर वापरलं आहे, आणि प्लुरल व्हर्ब कोणता आहे, गो. गोज काय तुमचा सिंग्युलर आहे. ही गोज एव्हरी डे फॉर अ मॉर्निंग वॉक. आता हे वॉक काय सांगा बरं, V1 आहे, V2 आहे, V3 आहे, क्या याच्या व्यतिरिक्त आहे? नाही आहे, ते क्रियापदाचं पहिलं रूप नाही आहे, ते काय आहे, नाऊनच्या स्वरूपात आलेलं आहे तिथं. असं आपली कन्फ्युजन होतं. जसं आपण नाही का हेल्पिंग वर्ब पाठ करतो, मग कधी कधी ते मेन वर्ब येतं, तसंच का ते नाव हे V1 का नाही आहे, याच्या अगोदर कुठं सब्जेक्ट दिला आहे, याच्या अगोदर प्रीपोजिशन दिलं आहे. मग तुम्हाला सांगितलं होतं प्रीपोजिशन नंतर काय असतं नेहमी, ऑब्जेक्ट. मग तुम्हाला सांगितलं होतं ऑब्जेक्ट हे दोन प्रकारचा असतो, एक तर तो नाऊन असतो किंवा प्रोनाऊन. आता तुझं नाव काय, मयुरी. आता मयुरीचं नाव हे झालं रेग्युलर, पण हिला घरी दुसऱ्याच नावानं ओळखतात, असतात प्रत्येकाचे नावं. समजा आपला देवदत्त आहे, देवदत्तचं नाव खरं नाव देवदत्त आहे, पण घरी त्याला बाळू म्हणतात. मग घरच्यासाठी बाळू वेगळा आणि देवदत्त वेगळा आहे का, नाही आहे. तसंच असतं, तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. मी कधी ऑब्जेक्ट म्हणलं, कधी नाऊन म्हणलं किंवा प्रोनाऊन, तर तुम्हाला असं वाटायचं नाही ऑब्जेक्ट म्हणतायत कधी सर, नाऊन म्हणतायत कधी. तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, म्हणजे दोन्हीचे नावं एकच आहेत. बाळू बी एकच आहे आणि देवदत्त बी एकच आहे. समजा इकडं मयूर आहे, मयुरीचं नाव घरी पिंकी असेल, म्हणजे पिंकी वेगळं आहे का आणि मयुरी वेगळं आहे का, दोन्ही एकच आहेत, पण ते लाडानं ठेवलेलं आहे. मग तसं कधी पिंकी म्हणलं काय, कधी मयुरी म्हणलं काय, किंवा इकडे देवदत्त म्हणलं काय आणि बाळू म्हणलं काय, आहे तर दोन्ही एकच. मग तसं लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्ट म्हणलं काय, नाऊन म्हणलं काय, दोन्ही काय आहेत, एकच आहेत. मग तुम्हाला सांगितलं होतं प्रीपोजिशन नंतर कधी सब्जेक्टिव्ह केस नसती. पा आपला डे 1 का डे 2चं लेक्चर आहे बेसिकचं, तुम्हाला सांगितलं होतं प्रीपोजिशन नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस असते. ठीक आहे, आणि ऑब्जेक्ट हा नाऊनच्या स्वरूपात येऊ शकतो किंवा प्रोनाऊनच्या स्वरूपात. जसं इथं नाऊनच्या स्वरूपात आलेलं आहे, इथं प्रोनाऊनच्या स्वरूपात आले का, नाही, कारण प्रोनाऊन हे लिमिटेड आहेत. तुम्हाला लिहून दिले होते, मी आहे, त्याच्यानंतर आहे अस आहे, यू आहे, हिम आहे, हर आहे, इट आहे आणि देम आहे. याच्या व्यतिरिक्त आला की बाकी तो नाऊनच्या स्वरूपातच असतो. हे एवढेच ऑब्जेक्ट आहेत, याच्या व्यतिरिक्त कोणते ऑब्जेक्ट आहेत का, नाही. हे मग ऑब्जेक्ट एक तर तो नाऊनच्या स्वरूपात येतो किंवा प्रोनाऊन, हे प्रोनाऊनचे एवढेच आहेत, नाऊनचे अनलिमिटेड आहेत. मग ओळखायचे कसे आहे, असे पाहायचं अगोदर प्रोनाऊनच्या स्वरूपात आलं आहे का, नाही, मग तो नाऊनच्या स्वरूपात असणार आहे. फॉर हे काय तुमचं प्रीपोजिशन आहे, मग म्हणायचं नाही सर हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. कधी कधी असं देतात फॉर वॉकिंग, मग मी विद्यार्थ्यांना विचारतो सांगा बरं वॉकिंग काय आहे, मुलं काय म्हणते सर ते क्रियापदाचं चौथं रूप आहे. नाही आहे, ते नाऊन आहे, जे की तुम्हाला कशाचे ऑब्जेक्ट आहे. तुम्ही असं पण म्हणू शकता सर हे प्रीपोजिशन आहे, प्रीपोजिशन नंतर हे ऑब्जेक्ट आलेलं आहे, जे की नाऊनच्या स्वरूपात आलेलं आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं, त्याला क्रियापदाचं चौथं रूप म्हणायचं नाही. त्याच्यानंतर पहा, ड्युरिंग द हॉलिडेज आय एम ऑफन वर्किंग इन माय अंकल स्कूल टू अर्न सम पॉकेट मनी. इथं ऑफन हा शब्द लिहायचा राहिला, पहा इथं लिहून देतो. ऑफन म्हणजे काय, वारंवार, नेहमी. पहा ड्युरिंग म्हणजे सुट्ट्यांच्या काळामध्ये काय करायचो मी, माझ्या काकाच्या शाळेवर काय करायचो, काम करायचो, कशासाठी, पॉकेट मनी मिळवण्यासाठी. आता ही त्याची काय नेहमी होणारी क्रिया आहे. जेव्हा कधी सुट्ट्या येतात त्या सुट्ट्याच्या वेळेस काय करतो तो, त्याच्या काकाच्या शाळेवर काय करतो, काम करतो, असं अंकल स्कूल. सांगा बरं काय एरर वाटते तर. आता पहा ड्युरिंग द हॉलिडेज आय एम ऑफन, आता हे ऑफन आहे, मग हिच्याहून ती क्रिया कशी आहे, नेहमी होणारी आहे, रिपीटेड आहे, हॅबिच्युअल आहे. मग तुम्हाला इथं प्रेझेंट टेन्स पाहिजे होता, त्यांनी दिलं आहे तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस. ठीक आहे, ठीक आहे, मग इथं काय पाहिजे होतं, ॲम नव्हतं पाहिजे आणि वर्किंग पण नव्हतं पाहिजे. काय पाहिजे होतं इथं, वर्क्स पाहिजे होतं का, वर्क्स नाही, वर्क पाहिजे का, कारण तुम्हाला सांगितलं होतं आय जरी दिसायला सिंग्युलर दिसत असेल तर आपल्यासोबत काय करत असतो, प्ल्युरल वर्ब घेत असतो. मग प्ल्युरल म्हणजे काय असतं, ज्याला यस अटॅच झालेलं नसतं, ज्याला यस किंवा ES IS अटॅच झालं की त्याला काय होत असतं, ते सिंग्युलर होत असतं. आय वर्क इन माय अंकल स्कूल टू अर्न सम पॉकेट मनी.
त्याच्यानंतर पहा तिसरं सेंटेन्स आहे, ऑल्दो शी इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन एट शी इज हार्डली टॉकिंग टू मी. पहा ऑल्दो शी इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. पहा जरी ती माझी चांगली मैत्रीण असली तरी सध्या ती काय करते, क्वचितच मला बोलते. सांग बरं आता कोणता टेन्स आहे? तर इथं तुम्हाला दिला आहे कोणता टेन्स लिहून दिला आहे? प्रेझेंट कंटिन्युअस. बरोबर आहे. काही सेंटेन्स हे परीक्षेला असे सेंटेन्स विचारतात तुम्हाला, बँक असेल, SSC असेल किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाचे एक्झाम असतील, सरळ सेवा असतील, त्यामध्ये असेच विचारतात. सर्वांना टेन्स माहीत आहे, सर्वांना काय झालं आहे टेन्सचं स्ट्रक्चर माहीत आहे, पण तरी पण एरर तुम्हाला सांगता येत नाही. त्याचं एकमेव कारण काय असतं? हे असतं आपल्याला मराठीत अर्थ काढायची सवय लागलेली असते. ठीक आहे, तर मराठीत जर अर्थ काढला तर इथं तुमची चूक होणारच. ठीक आहे, सांगा बरं आता तुम्हाला सगळं माहीत आहे, स्ट्रक्चर माहीत आहे सगळं, सांगा इथं काय एरर आहे? पहा वाक्यामध्ये कशावरून तुम्हाला कळलं? इथं हार्डली. ठीक आहे, म्हणजे काय ही कधीतरी क्रिया होणारी आहे, मग काय हार्डली आलेल्या वाक्यात मग इथं इज पण नव्हतं पाहिजे आणि टॉकिंग पण नव्हतं पाहिजे. काय पाहिजे होतं? आता पहा हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून इकडं व्हर्ब कसं लिहायचं? सिंग्युलर, टॉक्स. ठीक आहे, हे माइन काय सांगा बरं तुम्ही? पजेसिव्ह प्रोनाऊन आहे. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह जर असतं तर त्याच्यानंतर नाऊनचा वापर केलेला असता. तुम्हाला बेसिकमध्ये मी सांगितलेलं आहे पजेसिव्ह प्रोनाऊन नंतर नाऊनचा वापर कधीच करत नाहीत. काऊन लिहून दिलं तर हे असं सेंटेन्समध्ये येतं, मग तुम्हाला माहीत पाहिजे काय आहे माइन. उगच सरनं लिहून दिलं का सेंटेन्समध्ये, मग प्रत्येक तुम्हाला माहीत पाहिजे आलेली गोष्ट. ठीक आहे, आता इज काय इथं हेल्पिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे? मेन वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब कधी असतो? जर याच्या पुढे दुसरा एखादा वर्ब आला असता तर हे स्वतः इथं काय इथं मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब नाही आहे. त्याच्यानंतर पहा एव्हरीवन लाईक्स हर इन द ऑफिस बिकॉज सी सेल्डम, पहा इथं लिहितो सी इज सेल्डम कमिंग लेट. पहा आता काय यायला पाहिजे होतं? कम्स. कशामुळं? पहा इथं सेल्डम आलेल्या वाक्यात तुम्हाला सांगितलं होतं याच्यापैकी जर कोणता बी शब्द दिसला, सेल्डम आहे का आपल्या याच्यामध्ये लिहिला? हे इथं लिहिलेलं आहे. मग कोणता टेन्स वापरायचा? सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग काय पाहिजे होते तर सांगा? इज पण नव्हतं पाहिजे आणि कमिंग पण नव्हतं पाहिजे. काय पाहिजे होतं? कम्स पाहिजे होतं. तुम्हाला मी हे लिहून दिलं ते पहा, एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी, आठवते का? नो वन, नो बडी. तुम्हाला सांगितलं होतं याला आपण इनडेफिनेट प्रोनाऊन म्हणत असतो. ठीक आहे, आणि यांच्यानंतर येणारा व्हर्ब हा नेहमी कसा असतो? सिंग्युलर फॉर्ममध्ये असतो. पहा इथं लाईक्स आलेला आहे, एव्हरीवन लाईक्स. ठीक आहे, हे पण मला माहीत होतं आपल्याला टेन्स शिकवताना हे येणार आहे, म्हणून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी पहिले जे 4 व्हिडिओ आहेत, 4 ते 5 व्हिडिओ त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. जे नवीन असतील त्यांनी ते पहिले जे 4 व्हिडिओ आहेत आपल्या ऑनलाईनला यूट्यूबला टाकलेले ते तुम्ही पाहून घेऊ शकता. ठीक आहे, पहा एव्हरीवन याला इनडेफिनेट प्रोनाऊन म्हणतात, जे की इथं सब्जेक्टच्या स्वरूपात आले. आणि तुम्हाला सांगितलं होतं याच्यासाठी ही किंवा शी हे प्रोनाऊन वापरत असतात. ठीक आहे, पहा आता दुसरी कंडिशन आहे ऑलवेजची. आता पहा ऑलवेज, ऑलवेज आल्यानंतर काय करतात? एक जर वाक्यामध्ये हॅबिट असेल, जर वाक्यामध्ये हॅबिट असेल तर सब्जेक्ट प्लस V1 प्लस SES प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचा. ते वाक्य वाचल्यानंतरच कळून तुम्हाला त्या वाक्यात हॅबिट आहे. इरिटेशन म्हणजे काय? नाही का, इरिटेशन म्हणजे असं चिडचिड होणं तुमची. ठीक आहे, जर त्याच्यामध्ये इरिटेशन दिसत असेल तर तिथं प्रेझेंट कंटिन्युअस वापरायचं. काय? सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. मी इकडे ऑलवेजच का साईडला घेतलं? कारण ऑलवेजवर कंडिशन ह्या याच्यावर क्वेश्चन विचारतात. मग आपल्याला काय तिथं कधी कधी प्रेझेंट कंटिन्युअस लिहून देतात, कधी ऑलवेजसोबत सिम्पल प्रेझेंट टेन्स देतात. मग तुम्हाला माहीत पाहिजे असं का होते. मग जेव्हा हॅबिट असेल तर सिम्पल प्रेझेंट आणि इरिटेशन असेल एखाद्या वाक्यातून तर तिथं काय लिहायचं तुम्हाला? प्रेझेंट कंटिन्युअस. पाहता शी इज ऑलवेज स्पीकिंग द ट्रूथ. आता काय इरिटेशन झालंय का? इथं हॅबिट आहे तिची, सवय आहे तिची, ती नेहमी काय होती? खरं बोलते. मग इथं प्रेझेंट कंटिन्युअस पाहिजे होता का? नाही. कायला पाहिजे होतं? स्पीक्स. आता तुम्हाला जर समजा म्हणलं हे ऑलवेज काय आहे तर काय सांगा बरं? माहीत पण पाहिजे ना. आता मी उगाच तुम्हाला एवढी मोठी लिस्ट लिहून दिली, हार्डली, रिअरली, एव्हरीडे, हे ॲडवर्ब आहेत. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आता ऑलवेज काय? इथं ॲडवर्ब आहे ज्या व्हर्बविषयी माहिती देत आहे. ठीक आहे, तर पहा ऑलवेज आलेले. मग तुम्हाला सांगितलं होतं ऑलवेज 2 टेन्समध्ये वापरतात, एक सिम्पल प्रेझेंट आणि एक असतो प्रेझेंट कंटिन्युअस. मग हॅबिट असेल, पहा या वाक्यातून काय दर्शवत आहे तुमची? हॅबिट. मग हॅबिट असल्यावर तुम्हाला कोणतं सेंटेन्स लिहायला सांगितलं? सब्जेक्ट प्लस V1 प्लस किंवा V5 प्लस ऑब्जेक्ट. हे तुमचं प्लुरल फॉर्म असतं, V5 हे तुमचं सिंग्युलर फॉर्म असतं. ठीक आहे, पहा त्याच्यानंतर शी ऑलवेज कंप्लेन्स अबाउट हर हजबंड व्हेनेवर
दे आता इथं दे आहे, हे वाक्य शी ऑलवेज कंप्लेन्स अबाउट हर हजबंड व्हेन एव्हर दे मीट. आता इथं दे म्हणजे काय, एकापेक्षा जास्तच असणार. जेव्हा कधी ह्या दोघी एकमेकीला भेटतात तिच्यापैकी जी एक जण आहे ती काय करत असते, तिच्या नवऱ्याविषयी नेहमी कंप्लेन करत असते. ठीक आहे, आता एकदा कंप्लेन करून घेतलं तर माणूस थोडंसं सिरियसली ऐकून पण घेतं, पण तेच सारखंच ऐकायला तुम्ही काय म्हणणार, बस करते काय, नेहमीच आलं की सुरू केलं आपल्या नवऱ्याचं. मग काय होणार, त्या समोरच्या व्यक्तीला काय होतं, इरिटेट होऊन जातं तेच ऐकून. मग सांगा या वाक्यात सवय आहे का इरिटेशन आहे, या वाक्य वाचल्यानंतर इरिटेशन आहे. मग तुम्हाला कोणत्या टेन्समध्ये दिलं आहे, सिम्पल प्रेझेंट. मग पाहिजे का इथं सिम्पल प्रेझेंट, नाही, इथं पाहिजे होता प्रेझेंट कंटिन्युअस. ठीक आहे, मग काय पाहिजे होतं, शी इज ऑलवेज कंप्लेनिंग. असे सेंटेन्स तुम्हाला टेन्सवर आधारित विचारतात. नाही तुम्हाला वाटतं टेन्स काय आहेच काय, टेन्समध्ये 12 टेन्सचे स्ट्रक्चर पाठ करून टाकायचे झालं. आणि तुम्हाला आता याच्यावर मी आधारित 100 क्वेश्चन घेतो, तुम्हाला जर दिले ना त्याच्यातले 10सुद्धा सोडवता येणार नाही. आपलं नुसतं स्ट्रक्चर पाठ असून चालतं का, मग नाही. तर त्याच्या पाठीमागचं हे असा यूज पण महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पाय, ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट हिज वर्क व्हेन एव्हर दे व्हिजिट. आता मुलांनी सांगा याच्यामधून तुम्हाला काय दर्शवते, हॅबिट आहे का इरिटेशन आहे. हे दे आले म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील. जेव्हा कधी ते दोन मित्र किंवा ते दोघं जण एकमेकाला भेटतात तिच्यापैकी एक जण आहे का, तो नेहमी त्याच्या कामाबद्दलच बोलत असतो. आता हॅबिट आहे का इरिटेशन होईल. आता नेहमी कामाविषयी बोलत असेल, एकदा बोललं तर आपण काय करतो, ऐकून घेतो, त्याला भेटायला जातो. ठीक आहे, 2दा 3दा, तर सारखंच जर आपल्याला त्याच्याच कामाबद्दल बोलत असेल, तुमची विचारपूस करत नसेल, काय नाही, नेहमी त्याच्याच कामाविषयी बोलत असेल, तर तुम्हाला काय होणार, त्याच्यातून इरिटेशन होतं, त्रास होतो नाही का. दुसरं काहीच बोलत नाही, नेहमी आपलंच सांगत बसतो, माझं काही कामाचं बघ, तर तो काय होतं, त्यामुळे तुमचं इरिटेशन होतं. ठीक आहे, मग तुम्ही तिसऱ्या वेळेस फोन स्विच ऑफ करून टाकता. ठीक आहे, किंवा काम नसलं तरी काय म्हणता, मला आज खूप काम आहे आणि बाहेर जायचं आहे. तुम्हाला घरी आराम करत असता, पण तुम्हाला माहिती आहे तिथं जाऊन तरी माझं काय होणार आहे, तो आपलंच रडत गाणार आहे की मला माझ्यासाठी जॉब बघ, मी 2-3 वर्ष स्पर्धा परीक्षेत तयारी केली पण माझं सिलेक्शन नाही झालं, बघ तुझ्या कंपनीत कुठं झालं. तर जेव्हा कधी आलं की तुम्ही सारखं त्याच्या पाठीमागं लावत असाल तर त्याला पण काय होणार, या वाक्यातून इरिटेशन होणार आहे. मग इरिटेशन असेल तर काय लिहायचं, तुम्हाला काय लिहायला पाहिजे होतं, प्रेझेंट कंटिन्युअस. मग दिलं वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळेस चुकीचंच नसतं, कधी कधी बरोबर पण असतं. ठीक आहे, ही इज ऑलवेज गोईंग फॉर अ वॉक आफ्टर अ डिनर. जेवण झाल्यानंतर तो काय करतो, याच्यासाठी जातो, चालण्यासाठी, शतपावली करण्यासाठी. ठीक आहे, ही इज ऑलवेज गोईंग फॉर अ वॉक आफ्टर अ डिनर. आता ही त्याची हॅबिट आहे. मग कोणत्या टेन्समध्ये दिली आहे, कंटिन्युअस. मग तुम्हाला सांगितलं जेव्हा हॅबिट असेल तर कोणत्या टेन्समध्ये लिहायची, सिम्पल प्रेझेंटमध्ये. मग इथं इज नव्हतं पाहिजे आणि गोईंग पण नव्हतं पाहिजे, काय पाहिजे होतं, गोज. ही ऑलवेज गोज फॉर वॉक आफ्टर डिनर. आता हे वॉक काय सांगा बरं, नाऊन आहे. कसं नाऊन आहे, आर्टिकल नंतर तुम्हाला लिहून दिलं होतं, एका प्लेसला कोण असतो, नेहमी नाऊनच असतो. ठीक आहे, आणि दुसरं तुम्हाला माहीत पाहिजे प्रीपोजिशन आहे, प्रीपोजिशन नंतर कोण असतो, नेहमी ऑब्जेक्ट, जो की इथं नाऊनच्या स्वरूपात आले. त्याला क्रियापदाचं पहिलं रूप म्हणायचं नाही, नाही तर तुम्हाला वाटतं वॉक म्हणजे काय, चालणे, क्रियापदाचं पहिलं रूप नाही आहे, ते नाऊन म्हणून आलेलं आहे तिथं. ठीक आहे, इथं थांबू आपण. आता जे काय आपलं आता सुरुवातीपासून झाले, तुम्ही काय करायचं, व्हिडिओ पाहताना स्टॉप करून लिहून घ्यायचं ते. ठीक आहे, याच्यावर आधारित तुम्हाला आल्यानंतर मी 10 ते 15 एक्झाम्पल देईन, ते तुम्हाला सोडवता आले पाहिजे प्रेझेंट टेन्सवर आधारित. ठीक आहे, थांबू आपण इथं. थँक्यू.